नमस्कार भावांनो, आपल्या चॅनलवर बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बॉलिवूड चित्रपट काली दर लापता ह्या चित्रपटाबद्दल माहिती बघणार आहोत. काली दर लापता हा चित्रपट एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. यात अभिषेक बच्चनने मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि त्याने आपल्या अभिनयाने लोकांना चांगलं प्रभावित केलेलं आहे. चित्रपटात कालीधर नावाचा एक माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत असतो, पण त्याला विस्मृतीचा आजार होतो आणि त्याचे कुटुंब त्याला कुंभमेळ्यात सोडून जाते. याबरोबर कथेचा सारांश पाहायचे म्हटलं तर कालीधर लापता चित्रपटाची कथा एक मध्यवयीन माणूस आहे. कालीधर आणि एका लहान मुलाभोवती फिरते. कालीधरला विसरण्याचा आजार असतो आणि त्याचे कुटुंब त्याला कुंभमेळ्यात सोडून जाते, कारण त्याच्या उपचाराचा खर्च उचलू शकत नाहीत. तरी कालीधर लापता या चित्रपटात कालीधर एका लहान मुलाला म्हणजे बल्लूला भेटतो, जो रस्त्यावर जगणारा मुलगा आहे. बल्लू कालीधरची मदत करतो आणि दोघे मिळून एक खास मैत्री निर्माण करतात. या कालीधर लापता ह्याच्या चित्रपटामध्ये समीक्षकांचे मत काय आहे याचे अभिषेक बच्चनचा अभिनय चांगला आहे असं म्हणतात. चित्रपटाची कथा भावनिक आणि प्रेरणादायी असे म्हणतात. तर चित्रपटात संवाद आणि गाणी खूप चांगली आहेत. तर कालीधर लापता यामध्ये नकारात्मक बाजू काय आहे? काही समीक्षकांनी चित्रपटाची कथा थोडी ढिली आहे असे म्हटलेले आहे. काही ठिकाणी चित्रपटाची गती कमी आहे. काही समीक्षकांनी मूळ कथेपेक्षा वेगळे काहीतरी अभिहित केले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे या चित्रपट कालीधर लापता एक चित्रपट भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनने उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. चित्रपटाची कथा काही ठिकाणी ढिली असली तर ती पाहण्यासारखी आहे. आणि तसेच 2020पासून अभिषेक बच्चनचे भरपूर चांगले पिक्चर आलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपला अभिनय सादर केलेला आहे आणि प्रेक्षकांना वेगवेगळे रोल करून दाखवलेले आहेत. असेच आता नवीन त्यांचा चित्रपट आलेला होता हाऊसफुल 5, त्यात त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. तसेच आता अभिषेक बच्चन वेगवेगळे रोल तयार करण्यात सज्ज झालेले आहेत आणि तो लोकांना आता त्यांचे पिक्चर आवडत आहेत. असेच मूव्ही बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि ही मूव्ही तुम्ही थिएटरला जाऊन बघा. ही मूव्ही रिलीज झालेली आहे आणि या मूव्हीमध्ये अभिषेक बच्चनने चांगल्या प्रकारे काम केलेले आहे आणि त्यांचे अभिनय चांगला आहे. थँक्यू.